नंबर 1. आजचं काम उद्यावर ढकललं की कामाचा डोंगर होतो. हळूहळू ही सवय अशी जडते की ऐनवेळी फजिती उडते. काम वेळेवर न झाल्यामुळे हातचं यश निघून जातं आणि शेवटी हातात फक्त पश्चाताप राहतो. 2. सकाळी उशिरा उठल्यामुळे दिवसभराचं सगळं नियोजन कोलमडतं. शरीरात आळस भरतो आणि काम करण्याची ऊर्जाच उरत नाही. ही सवय माणसाचं तेज, आरोग्य आणि कमाई तिन्ही मारते. 3. दुसऱ्याचं आयुष्य बघण्यात आपण स्वतःचं आयुष्य धुळीस मिळवत असतो. मोबाईल हातात घेतला की तासनतास कसे निघून जातात कळतच नाही. हा फालतू चस्का माणसाला आतून पार रिता करून टाकतो. 4. कोणत्याही कामात यश मिळवायचं असेल तर रोज थोडं थोडं का होईना काम करावं लागतं. 2 दिवस उड्या मारून तिसऱ्या दिवशी निवांत बसलात तर हातात काहीच पडणार नाही. सातत्य नसेल तर आयुष्यात कधीच प्रगती होत नाही. 5. पारावर बसून जगाच्या उठाठेवी केल्याने आपल्या घरात भाकर भाजली जात नाही. उगाच लोकांची उणेधाणे काढण्यात स्वतःचा किमती वेळ वाया जातो. त्यापेक्षा तोच वेळ स्वतःच्या कामाला दिला तर 4 रुपये खिशात येतील. नंबर 6. काही काम नसताना रात्री उशिरापर्यंत जागल्यानं शरीर खंगत जातं. सकाळी लवकर जाग येत नाही आणि दिवसभर डोक्यात सुस्ती साचलेली राहते. ही सवय आरोग्याची पार वाट लावून टाकते. नंबर 7. रातोरात श्रीमंत व्हायच्या नादात माणूस भलत्याच भानगडीत किंवा लॉटरीच्या नादात अडकतो. कष्टाशिवाय मिळालेला पैसा कधीच टिकत नाही हे पक्क ध्यानात ठेवा. शॉर्टकट शोधायला गेलात तर आहे ते पण गमावून बसताल. नंबर 8. अंथरूण पाहून पाय पसरावेत ही जुनी म्हण उगीच नाही बनवली. खिशात दमडी नसताना मोठ्या गप्पा मारल्या तर लोक हसतात. हातचे पैसे जपून वापरले नाही तर अडचणीच्या वेळी भीक मागायची वेळ येते. लोकांच्या दाखवण्यासाठी महागडा फोन किंवा गाडी कर्ज काढून घेणे म्हणजे स्वतःहून गळफास घेण्यासारखं आहे. हफ्ते भरताना नाकातोंडात पाणी येतं आणि सुख शांती पार गायब होते. दिखाव्याच्या नादात माणूस पार भिकेला लागतो. नंबर 10. पैसा कमवणं सोपं असतं पण तो टिकवणं लय कठीण असतं. हातात पैसा आला की लगेच उडवायची खाज असणाऱ्यांना भविष्यात लय हाल सोसावे लागतात. थोडे तरी पैसे अडचणीच्या वेळेसाठी राखून ठेवावेच लागतात. नंबर 11. कोणावरही आंधळा विश्वास ठेवून उधारी दिली की तो पैसा परत मिळणं कठीण असतं. पैसा देताना माणूस हात जोडतो पण मागण्याची वेळ आली की तोच डोळे वटारतो. शेवटी स्वतःचेच पैसे मिळवण्यासाठी गयावया करावी लागते. नंबर 12. रुपया कुठे येतोय आणि कुठे जातोय याचा हिशोब नसेल तर खिसा कधी रिकामा झाला कळणारच नाही. महिन्याच्या शेवटी पैसा कुठे गेला असा विचार करत कपाळावर हात मारावा लागतो. व्यवहारात चोख राहिल्याशिवाय संसारात बरकत येत नाही. नंबर 13. बापाच्या कमाईवरती माज दाखवणं लय सोपं असतं पण स्वतः कमवायला लागल्यावर मिठाची किंमत कळते. स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय समाजात कवडीचीही किंमत मिळत नाही. घरच्यांच्या जीवावर उड्या मारणारा माणूस कधीच मोठा होत नाही. 14. दुसऱ्यांच्या कर्जाला जामीन राहणं म्हणजे दुसऱ्यांच्या कुऱ्हाडीवर स्वतःचा पाय देणं आहे. ज्यासाठी जामीन राहिलात तो पळून गेला की बँक तुमच्या गळ्याला आवळते. फुकटच्या लफड्यात पडण्यापेक्षा सरळ नाही म्हणायला शिका. 15. काम बिघडलं की परिस्थितीला किंवा दुसऱ्या माणसाला दोष देणं लय सोपं असतं पण स्वतःची चूक जोपर्यंत मान्य करत नाही तोपर्यंत माणूस कधीच शिकू शकत नाही. दुसऱ्यावरती बोट दाखवणारे नेहमी एकाच जागे पुढत राहतात. 16. माझे अहंकार माणसाची बुद्धी भ्रष्ट करतो. अहमपणामुळे चांगली नाती ने हाताशी आलेली संधी पार निघून जातात. डोक्यात हवा गेली की माणूस आपल्या माणसांनाच गमावून बसतो. नंबर 17. शेजाऱ्यांची गाडी किंवा मित्राची प्रगती बघून जळण्यात काहीच फायदा नाही. दुसऱ्याचं भलं बघून जळण्यापेक्षा आपण कसे पुढे जाऊ याचा विचार करा. जळफळाट करून स्वतःचं मानसिक स्वास्थ्य पार बिघडून जातं. नंबर 18. सतत नशिबाला दोष देणारे माणसं आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही. नशीब हाताच्या रेषांवर नाही तर कष्टाच्या घामावर अवलंबून असतं. सतत रडगाणं गायलं तर पाठीमागे उभे राहणारा माणूस सुद्धा पळून जातो. नंबर 19. आपल्या ताटात काय आहे हे सोडून दुसऱ्याच्या ताटात बघायची सवय लय वाईट. स्वतःकडे असलेल्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिका. दुसऱ्याकडे बघून कुडत बसलात तर स्वतःजवळ आहे त्याची पण किंमत उरणार नाही. नंबर 20. रागाच्या भरात घेतलेले निर्णय ने बोललेला शब्द नेहमी नुकसानच करतो.
क्षुल्लक कारणावरून चिडचिड केल्याने घरातली आणि कामातली शांतता निघून जाते. राग आवरता आला नाही तर माणूस स्वतःच स्वतःचा शत्रू बनतो.